थोडा खाली करा माईक. अरे हा मुमकिन नाही. चला विचार. तुम्ही आता या वसतिगृहाची भेट घेतलेली आहे की अनेक समस्या आहेत, मात्र सरकार याकडे लक्ष देत नाहीये. एक फक्त वयाची अट रद्द केली, पण वयाची मर्यादा किती काय हे पण सांगितलं नाही. हे बघा, आपण एक एक मुद्दा घेऊ. सर्वात पहिले वयाची अट रद्द केली हे शब्द सांगितलंय. याच्याबद्दल कोणताही GR किंवा कोणतीही अधिकृत कायदा किंवा कॅबिनेट कंटक कोणतेही अधिकृत पत्रक आलं नाहीये. म्हणून हे तोंडी दिलेलं चॉकलेट आहे जोपर्यंत अधिकृत प्रमाणे कुठल्याही GR मध्ये डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आम्ही ते मान्य करणार नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न हे गेले कितीतरी वर्ष चालू आहेत. वसतिगृहामध्ये बेसिक फॅसिलिटीज उपलब्ध नसतात, स्कॉलरशिप मिळत नाही, ज्या अम्युनिटीज ज्या फॅसिलिटीज आदिवासी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रॉमिस केलेल्या गेल्यात त्या कुठल्याही उपलब्ध नसतात. हा खूप वर्षानुवर्ष चालू असलेला प्रॉब्लेम आहे. आज विद्यार्थ्यांना ही अग्रेसिव्ह आंदोलकाची भूमिका घ्यायला लागते. हे एकतर सरकारवरती एक मोठा कलंक आहे आपण असं मानू. आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस असतील किंवा 2 DCM असतील, यांना विद्यार्थ्यांशी येऊन संपर्क साधता नाही येते, यांना विद्यार्थ्यांशी संवाद का साधता नाही येते आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत त्या समजून घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि आदिवासी हॉस्टेल हे बरे कसे होतील ह्याच्याबद्दल एक चर्चा आणि त्याच्यावरती ठोस कार्यक्रम करणं मुख्यमंत्र्यांसाठी सहज शक्य आहे. ते इश्यूकडे लक्ष का नाही देतात हे अजूनही आम्हाला कळलं नाही. शक्ती महामार्ग कोणीच मागितलेला नाही असं म्हणतायत, मात्र त्याला मोठ्या प्रमाणात खर्च केला जातोय, रस्ते बांधले जातात, इमारती बांधल्या जातात. ही तुमची माहिती चुकीची आहे. शक्ती महामार्ग कोणीच मागितला असं नाहीये. खास अडाणींनी मागितलाय म्हणून भाजपने करून दिलाय. ही परिस्थिती आपण समजून घेऊ. पण जे महत्व अडाणींना दिलं जातं ते आज विद्यार्थ्यांना हे सरकार का देत नाही हा माझा महत्वाचा प्रश्न आहे. आपण बघितलं असेल तर भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये आज विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो. आपण जर आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रश्न बघितला तर बऱ्याचशा ठिकाणी स्कॉलरशिप पोहोचत नाहीयेत. डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर DBTचा मोठ्या प्रमाणात फायदा झालाय हे कुठेही आपल्याला डेटामधनं दिसलं नाहीये. दुसऱ्या बाजूला वसतिगृहामध्ये मेस नाहीयेत. जिकडे वसतिगृह असतात तिकडनं किचन 100-200 किलोमीटर लांब असतं. म्हणजे 1-1.5 दिवसांनी बनवलेलं अन्न हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार का हा एक मोठा प्रश्न त्याच्या समोर येतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींचा बोगस सर्टिफिकेट वाटप करून सरकारने इकडे घुसखोरी आदिवासी कोट्यामध्ये केली. त्याच्याबद्दल एक सरकारने ठाम पाऊल उचललं पाहिजे. आणि असे बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांचे प्रश्न आहेत. गडचिरोलीमध्ये 3 विद्यार्थी आहेत ज्यांना साप चावला. त्या साप चावल्या हॉस्टेलच्या प्रिमायसेस मध्ये, हॉस्टेलच्या रूम्स मध्ये त्यांना साप चावला आणि त्याच्यामुळे 3 मुली यांनी आपला जीव गमावला. त्यांच्या कॉम्पन्सेशनसाठी काय सरकार बोलत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.